नमस्कार. 21 नवीन व्हिडिओ ही आपली सिरीज चालू आहे. त्याच्यात आपण हेअर एक्सेसरीज बघणार आहोत. माझ्याकडे मी छोटी तार घेतली आहे आपली 18 गेजची. माझ्याकडे हुक आकडा नव्हता, त्यामुळे मी तारेचाच आकडा करून घेतला आहे, बघू शकता. आणि चंद्रकोरमध्ये ते अटॅच करून घेत आहे. व्यवस्थित फिटिंग करून घ्यायचं आहे, जेणेकरून ते आकड्यासारखं बसलं पाहिजे आणि आकड्याचा आकारही तुम्हाला देता आला पाहिजे. मी चंद्रकोरच्या दोन्ही होलमधून भरून घेतला आहे. तार व्यवस्थित दाबून घेते. तार जाडी असल्यामुळे थोडं हळत होती ती, त्यामुळे मी व्यवस्थित फिट करून घेतली, पकडने दाबून घेतली आणि बोटाच्या साहाय्याने ते आपलं बुगडीच्या आकाराचं फिरवून घेतलं. बघू शकता, थोडी तार जास्तच होती मी जास्तच घेतली होती, त्यासाठी मी ती कट करून घेतली. त्यानंतर मग व्यवस्थित जशी बुगडी करतो ना तशी तार व्यवस्थित बांधून घेतली. मी दाबूनही घेतली, व्यवस्थित सेप देऊन घेतलं तिला, जेणेकरून ते केसात दांडं थोडं छोटंच ठेवायचं. केसात नंतर कट केले तरी चालतं, कारण केसात घालायचं असल्यामुळे. त्यानंतर असे आपलं बुगडी तर तयार झाली आहे. पण आता त्याला आपल्याला खाली मोतीची माळ लावायची आहे. मी राईस पर्लची मोती घेते, जेणेकरून ते छान दिसायला. बघू शकता, मी त्याच्यात आपली 0.3ची तार, त्याच्यात राईस पर्लची मी तुकडे आधीच करून घेतले आहेत कट. तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्ही तुमच्या अंदाजाने कट करू शकता. त्यावर मी क्रिस्टल टाकते, हायड्रो टाकलं आहे पिंक कलरचा, आणि व्यवस्थित बांधून घेतले. तुम्हाला जर स्प्रिंगने लावायचे असेल, अटॅच करायचे असेल तर तसंही तुम्ही करू शकता, पण मी तारेने बांधून घेतले. जर मी तारेने का बांधते ह्याचं जर तुम्हाला, किंवा स्प्रिंग का नाही वापरली ह्याचं जर उत्तर पाहिजे असेल तर तुम्ही मला कमेंट करू शकता तुम्ही. कारण काय होतं ना, तुम्ही तारेने जेवढं बांधता तेवढं स्प्रिंग ते बांधता येत नाही, कधी कधी अडकलं जातं, त्यासाठी. त्यानंतर मग आपण व्यवस्थित फिट करून घेतला आहे. त्यासोबतच अशा आपल्या 3 सरी लावायच्या आहेत एकावर एक. मी एक लावली, मग सेकंडवालीही लावून घेते, बघू शकता. त्याच्यात मी थोडं मध्ये ग्रीनवाला हायड्रो टाकला आहे, म्हणजे ते थोडं दिसायला छान दिसेल. आणि व्यवस्थित तेही बांधून घेतलं आहे. त्यासोबतच मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते, मी तुम्हाला खूप जवळून व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न करते, पण अशा छोट्या छोट्या ट्रिक असतात त्या प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगता येत नाही आणि दाखवताही येत नाही. त्यासाठी तुम्हाला क्लासेस जॉईन करावा लागेल. आणि जर तुम्हाला क्लास करायचा असेल तर आपले ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही क्लासेस चालू आहेत. नक्की आपली सीट बुक कराल. त्यासोबतच मग मी दुसरी लडी व्यवस्थित बांधून घेतली आहे आणि सेम तिसरी तशीच करायची आहे. मी 2 साईडच्या बरोबर सेम मापाने कट केले आणि मधली थोडी लॉंग ठेवून दिली आहे, म्हणजे लेअर पडेल त्याची व्यवस्थित. त्यानंतर हे व्यवस्थित बांधून घेते. आणि तुम्हाला जर ब्रायडलसाठी ज्वेलरी बनवून हवी असेल, हल्दीसाठी हवी असेल, इवन डोहाळे जेवणासाठी सुद्धा तुम्हाला जर मोत्याची ज्वेलरी तीही तुमच्या बजेटमध्ये बनवून पाहिजे असेल ना, तर कमेंट नक्की करा. आणि तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्ही मला फोटो पाठवून तशी सेम तुम्हाला ज्वेलरी बनवून भेटेल. इवन माझ्या आवडीची पाहिजे असेल किंवा थोडं काहीतरी वेगळं हवं असेल तरी तसंही तुम्हाला कस्टमाइज करून ज्वेलरी भेटून जाईल. त्यासोबतच आपण लग्नाच्या मुंडावळ्यांची ऑर्डर घेतो. तुम्हाला जशी पाहिजे तशी मुंडावळी आपण कस्टमाइज करून देतो. तुमच्या साडीला मॅचिंग, जसं तुमची साडीची काठ असेल तसे क्रिस्टल हायड्रो त्या कलरचे टाकून तुम्हाला मुंडावळी बांधून भेटेल. त्यासोबतच आता आपल्याला ते घुगरी लावायची आहे. त्यासाठी मी स्प्रिंग घेतली आहे आणि मोत्याची घुगरी टाकून घेत आहे. माझ्याकडे थोडी छोटीवाली घुगरी राहिली आहे म्हणजे भरपूरच आहे, बट छोटी साईज मागवली आहे मी आता.
जेणेकरून कसं मोठीचं नाका भरपूर मोठा असल्यानंतर ते कधी पडतंय कधी निघतंय असं होऊन जातं आणि छोटे छोटे बांधताना ते पडली जाते. तसं त्यासाठी छोटी बांधणीची घुगरी मी घेतली आहे. असं काही नाही घुगरी विकतच घेतली पाहिजे, आपण सुद्धा बांधू शकतो. तुम्हाला जर घुगरी कशी बांधायची आणि कोणती तार वापरायची हे जर हे करायचं असेल बघायचं असेल तर मी व्हिडिओ टाकून देईन आणि तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता तुम्हाला घुगरी कशी बांधायची. आता मी जेवढा व्हिडिओ बनवला तेवढा सगळे मोठे दागिने कसे बनवायचे, पण त्याचा जर बेसच आपल्याला माहिती नसेल तर तुम्ही कशी व्हिडिओ बनवणार. त्यासाठी छोटी छोटी ट्रिक्स असतात. त्यासाठी कमेंट करा आणि आपल्या पेजला नक्की फॉलो करा. असो त्यानंतर स्प्रिंगमध्ये अजून मी घुगरी भरून घेत आहे व्यवस्थित बघू शकता. आणि त्याच्यानंतर मी एक क्रिस्टल टाकला आहे, कारण ही आपली मधली लेअर आहे आणि मधली लेअरसाठी काहीतरी युनिक असं हवं आहे म्हणून मग घुगरी आणि रेड कलरचा क्रिस्टल बांधून मी व्यवस्थित त्या माळेला अटॅच करायचं आहे. मी राईस पल घेतली आहे. राईस पल माझ्याकडं माळ होती त्यामुळे मी राईस पल वापरले. तुमच्याकडं जर राऊंड असेल तर तुम्ही राऊंड पण वापरू शकता, असं काही नाही आहे. राऊंड आता सर्वच वापरतात त्यामुळे मी राईस पल वापरली. काहीतरी युनिक आणि काहीतरी छान दिसेल त्यासाठी. असो हे आपलं असं तयार आहे हेअर एक्सेसरीजचं. तुम्हाला जर एक पाहिजे असेल तर 1, 6 पाहिजे असेल जसं पाहिजे तसं बनवू शकतो. पण मोठी साईज असल्यामुळे दोन्ही साईडने तुम्ही कानवेल लावले तर मध्ये पॅच म्हणून ही एक्सेसरीज छान दिसते दिसायला. त्यासोबतच पाठून बघा मी व्यवस्थित तारा बांधून घेतलेत, कुठलीही गडबड केली नाही आणि माझ्या एवढ्या तारा दिसतसुद्धा नाही आहेत. त्यानंतर तुमच्या जर ह्याला फिनिशिंग असेल ना दागिन्याला तर कस्टमर प्राईस बघत नाही तर क्वालिटी बघतो. आणि हे माझी ऑर्डरचं होतं त्यामुळे मग मी तुम्हाला ते बांधून दाखवला. तुमच्यासाठी व्हिडिओही झाली आणि माझी ऑर्डरही होती. असो लगेच फॉलो करा.